शेतकरी बंधूंनो, मी अकोला जिल्ह्यातील सांगळूत खुर्द तालुका नाना मसाई यांच्या प्रक्षेत्रावर उभा आहे. त्यांना आपण बेला सीड या कंपनीचं इरा या टरबूजाचं एक प्रात्यक्षिक प्लॉट दिला होता. तर मी नाना भसाय यांना बियाणं आपल्याला कधी दिलं होतं मी? सर, मला हे बियाणं आपण दिलेलं आहे 30 नोव्हेंबरला. 30 नोव्हेंबरपासून तर आत्ता त्यांचं फळाचं हार्वेस्टिंग झालेलं आहे. तर त्यामध्ये ह्या जातीची वैशिष्ट्य काय काय आहेत? या जातीमध्ये सर काय झालेलं आहे, हे आपण 2 डिसेंबरला लागवण केलेली आहे आणि यावर्षी थंडी जास्त पडली. पण हे जे व्हेरायटी आहे बेला सीडची इरा, या जातीने थंडी कवर केली, म्हणजे काहीच नाही झालेलं आणि रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे. त्याच्यावर कोणता अटॅक नाही. अजून पण एवढं 5-6 किलोपर्यंत फळ झालं पण कोणता अटॅक नाही. बाकी दुसऱ्या व्हेरायटीची पण मी लावलेला आहे, पण त्याच्यावर अटॅक आहे जास्त. आणि एकूण फळाच्या साईजबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हो. नंतर फळामध्ये याचा गोडीपणा किती आहे? फळामध्ये इतर जातीपेक्षा गोडीपणा चांगला आहे. हो. आणि तुम्हाला आता काय भाव दिला व्यापाऱ्याने? मला 9 रुपये. 9 रुपये? 9 रुपये किलोने. आणि कुठं दिलं ते टरबूज तुम्ही? आपलं टरबूज कलकत्त्याला दिलं. म्हणजे तुमच्या जे तुम्हाला अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन ह्या वाणाने दिलं का तुम्हाला? हो. बेला सीडच्या इरा या वाणाने दिलं. पुढच्या वर्षी याचा 100% आपण वापर कराल? 100%. धन्यवाद. बेला सीडच्या इरा या टरबूजाची साधारणतः जे पहिल्या प्रतीची जे फळं होते त्याचं साधारणतः वजन 4 ते 5 किलोच्या पुढे होतं. आणि 1 नंबरचं जे फळ आहे ते शेतकऱ्याला साधारणतः 60% मिळालेलं आहे. आणि 2 नंबरचं जे फळ आहे ते 4 ते 5 किलोच्या दरम्यान होतं. बाकी एकूण जे उत्पादनाची त्यांची अपेक्षा आहे ती या वाणाने पूर्ण केलेली आहे.